ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, AC, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। बहुहरहुन्नरी व्यक्तिमत्व असणारे राजू जाधव यांच्या सेवापूर्ती समारंभाला झालेली गर्दी ही त्यांच्या कामाचीच पावती आहे। त्यांच्या जीवनामध्ये अनेक संघर्षाचे प्रसंग आले, त्याला त्यांनी मोठ्या धैर्यानं तोंड दिलं, असं प्रतिपादन राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणराव तनपुरे यांनी केलंय। राहुरी नगर परिषदेमधील कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बबनराव जाधव यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभानिमित्त श्री तनपुरे बोलत होते। यावेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मण येवले हे होते, तर यावेळी मंचावरती पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, मालेगावचे महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव, सह आयुक्त गणेश शिंदे, देवळाली पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, माजी नगराध्यक्ष ताराचंद तनपुरे, माजी उपनगराध्यक्ष RR तनपुरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे, मराठा महासंघाचे शिवाजीराव डवले, तसेच राहुरी अर्बनचे अध्यक्ष रामभाऊ काळे, विष्णुपंत गीते, निवृत्त कस्टम अधिकारी भगीनाथ शेटे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना श्री तनपुरे म्हणालेत की सामान्य कुटुंबामधील श्री राजू जाधव यांनी नगर परिषदेमध्ये आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवलाय। तर मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यावेळी म्हणालेत की राजू जाधव यांनी जवळपास सर्वच विभागामध्ये काम केलंय, त्यामुळे त्यांना पालिकेची इत्तेंभूत अशी माहिती आहे। त्यांच्या या ज्ञानाचा उपयोग मला देखील पालिकेचा मुख्याधिकारी म्हणून काम करताना झालाय। नागरिकांची कामं ते तत्परतेनं करतात। देवळाली पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे म्हणालेत की RB ग्रुप अनलिमिटेडनं हा कार्यक्रम आयोजित केलाय, त्यामुळे राजू जाधव यांचं कार्य देखील अमर्यादित आहे। राहुरी पालिकेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे म्हणालेत की राजू जाधव हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, त्याची चुणूक त्यांनी अहिल्यानगर इथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये दाखवून दिली आहे। यावेळी सह आयुक्त गणेश शिंदे, निवृत्त कस्टम अधिकारी भगीनाथ शेटे, तसेच C24 तासचे संपादक वसंतराव झावरे आदींची भाषणं झाली आहेत। सेवापूर्ती निमित्त मनोगत व्यक्त करताना राजू जाधव म्हणालेत की आपण दुसऱ्याला चांगलं वाटतं म्हणून नाही, तर स्वतःला चांगलं वाटावं म्हणून काम करावं। आपल्या जीवनामध्ये खडतर प्रसंगी सावरण्यासाठी अरुणराव तनपुरे यांनी मोलाचा हात दिलाय, त्याचबरोबर मित्रपरिवार यांनी देखील मोलाची साथ दिली आहे, याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले। मित्रपरिवाराच्या पत्ररूपी भावना यावेळी त्यांनी वाचून दाखवल्या आहेत। आजचा दिवस जो आहे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत खास असा दिवस आहे। आज माझ्या एका पर्वाचा प्रवास संपला असून मी एका दुसऱ्या पर्वात प्रवेश करत आहे। राहुरी नगर परिषद नोकरीला लागलो त्यावेळी हा प्रसंग एवढ्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं, पण प्रत्येकासारखं मलाही या प्रसंगाला सामोरं जावंच लागतं। ही फक्त नोकरी नाहीये, माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे। महत्त्वाची जीवनाचे महत्त्वाचं वर्ष जे आहे ते मी या राहुरी नगर परिषदेमध्ये घडवले आहे। एक मुद्दा आहे, परंतु त्या मुद्द्यामध्ये मी भावनावेश होऊ शकतो म्हणून तो मुद्दा मी थोडा शेवटी बोलतोय। नगर परिषदेमध्ये घडले प्रत्येक क्षण, प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। नगर परिषदेमध्ये काम करत असताना ज्या मित्रांनी मला सहकार्य केलं ते सर्वांचा मी आभारी आहे। पांडुरंग मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये शाळा महाविद्यालयीन पत्रांची फ्लेक्सच्या रूपानं सुंदर अशी मांडणी या प्रसंगी करण्यात आली होती।
प्रमुख पाहुण्यांसह मंगल कार्यालयामध्ये उपस्थित झालेल्या सत्कारमूर्ती राजू जाधव आणि त्यांच्या पत्नी साधना जाधव यांचे प्रवेशद्वारामध्ये आगमन झाल्यानंतर सुवासिनींनी त्यांचं औक्षण केलं. विविध संस्था आणि व्यक्तींच्या वतीनं राजू जाधव यांचा सन्मान करण्यात आला. राजू जाधव यांचे चिरंजीव मुकुंद यानं आपल्या भावना व्यक्त करताना ग्राफिक्सच्या माध्यमामधनं चित्रफित सादर केली. त्यामुळे उपस्थितांना देखील अश्रू अनावर झाले. श्री किशोरराव जाधव यांनी व्यक्तिपरिचय करून दिला. प्रास्ताविक बाळासाहेब जाधव यांनी केलं. आभार प्रदर्शन सूत्रसंचालन बाळासाहेब ढोकणे आणि राजेश मनसरे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व स्तरामधील शेकडो नागरिक या ठिकाणी हजर होते. तर उपस्थितांसाठी मराठमोळी जेवणाची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. राजूने नगरपालिकेत नोकरी केली असेल आणि आता 28 वर्षानंतर त्यांनी रिटायरमेंटच्या ठिकाणी झाली आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर आपण एखाद्या व्यक्तीला विचारतो की तुम्हाला किती पैसे रिटायर झाल्यानंतर मिळाले किंवा तुमच्या खात्यात किती पैसे त्या ठिकाणी आहेत. परंतु मला माहीत आहे पण राजूचं कुटुंब एवढ्या करण्यामध्ये आहे, त्यांची परिस्थिती काय त्या ठिकाणी होती, आज ती परिस्थिती काय ही मला कल्पना आहे. परंतु खऱ्या अर्थानं जर विचार केला तर राजूने असंख्य मित्र त्या ठिकाणी मिळवले. अजात शत्रू म्हणून त्याचं त्या ठिकाणी कार्य आहे. आणि आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये कधीही कुठल्या कर्मचाऱ्याबरोबर टोकाचा त्या ठिकाणी वाद असा झाला असं मला कधी आठवत नाही. मी जरी नगरपालिकेत नसेल तरीसुद्धा एखादं काम जर सांगितलं तर पटकन राजूचे काम करत असेल किंवा गावातला कुठलीही व्यक्ती जर आली तरी एक नागरिक म्हणून त्याला सेवा देण्याचं काम आपल्याला करावं लागतं. अशा प्रकारे राजूने काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे करत असताना आपल्या मित्रांनाही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जपलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे मित्र पण मोठा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहात. हे सगळं असं तरी तो एक हुन्नरी व्यक्ती त्या ठिकाणी आहे. तो शांत बसणार नाही. समाजाने आपल्याला दिलेला आहे, आपणही समाजासाठी काहीतरी करावं लागतं हे त्याचं ध्येय त्या ठिकाणी मला बऱ्याच वेळेस जाणवलेलं आहे. म्हणून मला वाटतं की रिटायर झाल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित आपल्या सर्व कामं आपली व्यवस्थित करणार आहे, लोकांच्या उपयोगी पडणार आहे, आपला वेळ सत्कारने त्या ठिकाणी लावणार आहे. आपण सर्वजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहात. माझ्या वतीनं मी या उभयतांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला राहिलेलं आयुष्य दीर्घायुष्य त्या ठिकाणी मिळून आपलं उर्वरित आयुष्य सुखाचं आनंदाचं आणि समाधानात जाऊ अशी शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि माझी मनसुक्त संपवतो. धन्यवाद. आणि त्या सिनियर टीममध्ये राजू जाधव हे ज्युनियर कर्मचारी होते. कारण त्यावेळेस साहेबराव पाटील, नवाळे, शेलार, परदेशी, पारगजे हे ज्येष्ठ कर्मचारी त्यावेळेस होते. आणि त्यांचंही काम चांगलं होतं. त्यांनी मला सहकार्य केलं. परंतु त्यांच्या बरोबरीला राहून त्यांच्या हाताखाली राहून आर.पी. जाधव यांनी अतिशय त्यांच्याकडून कामाचे धडे घेतले आणि पुढं आतापर्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं मी असताना अकाउंट विभागाचं काम त्यांच्याकडं, अगदी जबाबदारीचं काम त्यांच्याकडं होतं आणि ते काम त्यांनी लीलाया पार पाडलेलं आहे. खरं तर मी असताना 2 निवडणुका झाल्या त्यावेळेस जरा आर.पी. जाधवांची थोडी गोची व्हायची. कारण बाळासाहेब जाधव आणि किशोर जाधव ही जोडी असायची, एक या पार्टीत एक त्या पार्टीत. बरोबर आहे बाळासाहेब. आणि त्या दोघांचंही मन सांभाळून नगरपालिकेचं काम करणं वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं ते परिस्थिती हाताळली त्यांनी. त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांच्याबद्दल एक थोडक्यात जे मला अनुभव आले कार्यालयामध्ये काम करताना ते या ठिकाणी नमूद करू इच्छितो.
जसं आता जे कोणी मान्यवर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी त्यांच्याबद्दल नक्की सांगितलंय की आर.बी. जाधव यांचं मार्गदर्शन हे राहुरी नगर परिषदेत भविष्यातही नक्कीच ते करत राहतील आणि त्याचा उपयोग नगर परिषदेला नक्कीच होत राहील. परंतु मी जे एक आर.बी. जाधव अनुभवले तर एक कर्मचारी कसा असावा, जसं नवाळे सरांनी उल्लेख केला की त्यांच्यामध्ये विविध गुण आहेत, तसंच ते कार्यालयामध्ये काम करताना त्यांनी जसं की लेखा विभाग आहे, आता ते भांडवल विभागात काम करायचे, तसेच त्यांनी कर विभाग असेल आणखी इतर म्हणजे सर्व जवळपास विभागात त्यांनी काम केलेलं आहे. तर मी नक्कीच त्यांना एक उपमा देऊ इच्छितो. जसं क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर खेळाडू असतात तसे आर.बी. जाधव हे राहुरी नगर परिषदेचे ऑलराऊंडर कर्मचारी आहेत. तो कुठल्याही नंबरला फिट बसतो. माहिती तुम्हाला तो शब्द इथं वापरावा की नाही मला माहित नाही, पण 12 चित्रांचा पाना असं त्याला म्हणतात. कुठल्याही भूमिकेत टाका तो एकदम फिटच बसतो. मला असं वाटतं की हे व्यक्तिमत्व म्हणजे तसं आहे की नगरपालिकेचा कर्मचारी म्हणून फिट आहे, मित्रांमध्ये एक दिलदार मित्र म्हणून फिट आहे, गावातल्या नागरिकांसाठी एक कलंदर माणूस म्हणून फिट आहे आणि सगळ्या जीवनसाठी एक चांगला कर्मचारी म्हणून सुद्धा फिट आहे. मला असं वाटतं तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. तुमच्या सेवानिवृत्तीबद्दल तुमच्या सर्व कुटुंबियांना शुभेच्छा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एखादी व्यक्ती वयाच्या 58 वर्षापर्यंत सेवा करते, नगरपालिकेमध्ये काम करते. मी नेहमी सांगत असतो की नगरपालिकेचं काम हे 3 गोष्टी भोवती फिरतं: गटर, मीटर आणि वॉटर. ह्या समस्या अशा आहेत, ह्या पूर्ण कितीतरी सीओ येतील, कितीतरी कर्मचारी येतील, अनेक पिढ्याच्या पिढ्या निघून जातील साहेब, पण ती समस्या काही मिटत नाही. म्हणजे सगळ्यात थँकलेस जॉब कुठला असेल तर तो नगरपालिकेचा जॉब आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये घर करून राहतात. मला वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे. भरे पूरे परिवार से सीना चौड़ा रखते थे हम, अपने भाई बहनों पे गुमान था, पर कब उनका साथ छूट गया और परिवार हम दोनों पे सिमट गया, पता ही नहीं चला. अभी अभी तो दर दर भटकते थे नौकरी की तलाश में, अभी अभी तो दर दर भटकते थे नौकरी की तलाश में, कब रिटायर हो गए पता ही नहीं चला. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या बातचीचं लग्न आहे, आपण येणार नसता. हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.